नमस्कार. चला थेट सिंदखेड राजाच्या राजकीय मैदानात उतरूया. नुकत्याच झालेल्या निवडणुकीचे निकाल काय सांगतात? आपण फक्त आकडे नाही बघणार, तर त्या आकड्यांच्या पलीकडे जाऊन मतदारांच्या मनातला खरा कौल समजून घेणार आहोत. कारण हा केवळ मतांचा हिशोब नाहीये, तर त्यांच्या आशा आकांक्षांचा आरसा आहे. आपल्या या विश्लेषणात आपण 4 महत्त्वाच्या टप्प्यांवर नजर टाकणार आहोत. आधी बघूया की यावेळचा कौल नेमका काय सांगतो, मग लोकांचे खरे मुद्दे कोणते आहेत ते समजून घेऊ. त्यानंतर इथला राजकीय इतिहास कसा बदलत गेलाय ते पाहू आणि शेवटी भविष्याचा मार्ग कसा असू शकतो याचा एक आराखडा मांडू. तर मग सुरुवात करूया 2024च्या निवडणुकीच्या आकड्यांपासून. ही आकडेवारी एका बाजूने बघितली तर गोंधळात टाकणारी आहे, कारण ती कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत देत नाही. उलट एक कमालीचा विभागलेला मतदारसंघ आपल्यासमोर ठेवते. संपूर्ण निवडणुकीचा निकाल लागलाय तो फक्त 4650 मतांच्या फरकाने. विचार करा, हे एकूण मतांच्या 2%पेक्षाही कमी आहे. यावरून एक गोष्ट तर नक्की स्पष्ट होतेय की लढत किती अटीतटीची होती आणि प्रत्येक मत किती महत्त्वाचं ठरलं. आणि दुसरीकडे हेही बघा की मतदानाचा टक्का वाढला आहे. 2019च्या तुलनेत जास्त लोक मतदानाला बाहेर पडलेत. म्हणजे लोकांमध्ये उत्साह होता, सहभाग वाढला होता. मग इतकी अटीतटीची लढत का झाली? इतक्या कमी फरकाने निकाल लागण्यामागचं उत्तर मतविभाजन या एका शब्दात दडलेलं आहे. ही संकल्पना समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा एकाच विचारांची मतं 2 किंवा अधिक उमेदवारांमध्ये विभागली जातात, तेव्हा त्याचा थेट फायदा तिसऱ्याच उमेदवाराला होतो. आणि महाविकास आघाडीच्या बाबतीत नेमकं हेच घडलं. त्यामुळं या निकालाकडे एका पक्षाचा विजय किंवा दुसऱ्या पक्षाचा पराभव म्हणून बघण्यापेक्षा विभागलेल्या विरोधकांमुळे तयार झालेलं एक गणितीय समीकरण म्हणून बघायला हवं. हा एका बाजूला दिलेला नकार नाहीये, तर मतांच्या विभाजनाचा थेट परिणाम आहे. बरं, आपण आतापर्यंत पाहिलं की काय झालं, पण आता त्याहून महत्त्वाचा प्रश्न आहे की हे का झालं. त्यासाठी आपल्याला आकड्यांच्या पलीकडे जाऊन सिंदखेड राजाच्या लोकांच्या दैनंदिन जीवनात डोकावून बघावं लागेल. त्यांचे खरे प्रश्न समजून घ्यावे लागतील. सिंदखेड राजा हा मतदारसंघ म्हणजे मुळात शेतीवर जगणारा प्रदेश आहे. इथलं अर्थकारण आणि राजकारण हे थेट कापूस आणि कांद्याच्या भावावर अवलंबून असतं. शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचा हसू किंवा चिंता हेच इथलं राजकीय वातावरण ठरवतं. आणि आजची स्थिती काय आहे? शेतकऱ्यांच्या तक्रारी अनेक आहेत. शेतमालाला योग्य भाव मिळत नाहीये, किमान आधारभूत किमतीचा अभाव आहे, गावातले रस्ते खराब आहेत, पाण्याची समस्या आहे आणि या सगळ्यासोबतच तरुण पिढीसमोर बेरोजगारी आणि महागाईचं संकट उभं आहे. ही निराशा फक्त आर्थिक नाहीये. जेव्हा लोकांना चांगल्या शाळा, दवाखाने यांसारख्या मूलभूत सेवांसाठी संघर्ष करावा लागतो, तेव्हा त्यांच्या मनात एक प्रकारचा संताप निर्माण होतो. हा संताप सन्मानजनक जीवन जगण्याच्या हक्कासाठी असतो. 2024मध्ये जे मतांचं विभाजन आपण पाहिलं ते काही एका रात्रीत घडलेलं नाही. त्याची मुळं गेल्या दशकाच्या राजकारणात रुजलेली आहेत. ते समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. ही टाईमलाईन बघा. एकेकाळी हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अभेद्य गड मानला जायचा, पण 2014 नंतर हळूहळू भाजपचा उदय झाला आणि 2019पर्यंत लढत दुहेरी झाली. आणि आता 2024मध्ये तर पक्षांमधील फुटीमुळे मतांचं मोठं विभाजन झालं आणि लढत बहुपक्षीय झाली. खरं तर या बदलाचे संकेत 2019मध्येच मिळाले होते, जेव्हा एका अपक्ष उमेदवाराने जवळपास 20% मतं घेतली. तेव्हाच हे स्पष्ट झालं होतं की मतदार प्रस्थापित पर्यायांपासून दूर जात आहेत. हा एक मोठा इशारा होता, जो कदाचित तेवढा गांभीर्याने घेतला गेला नाही. ठीक आहे, भूतकाळात काय झालं हे आपण पाहिलं, पण आता या सगळ्या विश्लेषणातून भविष्यासाठी काय शिकता येईल? जर 2029मध्ये सिंदखेड राजाच्या मतदारांचा विश्वास जिंकायचा असेल, तर कोणत्याही पक्षाला नेमका कोणता मार्ग निवडावा लागेल? या विश्लेषणातून एका आदर्श उमेदवाराचं चित्र अगदी स्पष्ट होतं. मतदारांना आता गटबाजीचं राजकारण नकोय. त्यांना बाहेरचा उमेदवार नकोय. त्यांना हवाय एक स्थानिक नेता, जो त्यांच्यातलाच एक आहे, ज्याची प्रतिमा स्वच्छ आहे आणि जो विकासावर लक्ष केंद्रित करेल. म्हणजेच भविष्यातील रणनीती ही 3 स्तंभांवर उभी करावी लागेल. पहिलं, स्थानिक अस्मितेला हात घाला. दुसरं, पोकळ आश्वासनं न देता जमिनीवर दिसणारं काम करा. आणि तिसरं, फक्त पैशांच्या ताकदीवर अवलंबून न राहता हुशार डिजिटल प्रचार आणि निष्ठावान कार्यकर्त्यांच्या जोरावर लोकांपर्यंत पोहोचा. या संपूर्ण विश्लेषणाचा सार एका वाक्यात सांगायचा झाल्यास, सिंदखेड राजाचा मतदार हा वैचारिक बदलांपेक्षा आपल्यासमोर असलेल्या पर्यायांच्या सुसंगततेवर अधिक लक्ष देतो. आघाड्या टिकल्या तर मतांचं गणित वेगळं असतं आणि आघाड्या तुटल्या की मतांचं विभाजन अटळ असतं.
आणि शेवटी एक महत्वाचा प्रश्न, सिंदखेड राजाची ही गोष्ट फक्त एका मतदारसंघापुरती मर्यादित आहे की संपूर्ण ग्रामीण भारताचं हेच भविष्य आहे, जिथे स्थानिक मुद्दे आणि राजकीय समीकरणं ही राष्ट्रीय मुद्द्यांवर भारी पडतायत? हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे.